राजा पांडू याच्या मृत्यूनंतर पांडवांचे पुढे काय झाले चला बघूया। कुंती आपले 5 पुत्रांना घेऊन हस्तिनापूरमध्ये प्रवेश करते। पितामह भीष्म पांडूच्या वंशाला हस्तिनापूरमध्ये आलेलं बघून आनंदित होतो आणि विदुर पांडूच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करतो आणि कुंतीची सांत्वनाही करतो। आता कुंतीने आपल्या मुलांना बरोबर घेऊन हस्तिनापूरमध्येच राहावे असे विदुर त्यांना सांगतो। पण कौरवांच्या मनात मात्र पांडवांबद्दल खूप राग आणि मत्सर असतो। विशेषतः दुर्योधनाला पांडव हस्तिनापुरात आलेले आवडलेले नसतात। पांडवांना हस्तिनापुरातून लवकर कसे काढता येईल याच्या योजना दुर्योधन करू लागला। त्यानंतर कौरव आणि पांडवांची औपचारिक भेट झाली। त्यामध्ये आनंद तर नव्हताच, फक्त औपचारिकता होती। पांडव हे प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते, त्यामुळे सगळ्यांना ते आवडू लागले। पण दुर्योधनाला हे बघवेना। भीमाच्या शक्तीसमोर कुणीही उभे राहू शकत नव्हते, त्यामुळे प्रत्येक खेळात तो कौरवांना हरवत असे। एकदा असेच खेळ चालू असताना भीमाने दुर्योधनालाही हरवले। सगळ्यांसमोर झालेली ही हार दुर्योधन पचवू शकला नाही। त्या रात्री दुर्योधनाला झोपही आली नाही। तो फक्त पांडवांना कसे बाहेर काढायचे याचा विचार करू लागला। खूप विचार करूनही दुर्योधनाला पांडवांना हरवायसाठी काय करता येईल हे काही सुचेना। शेवटी दुर्योधनाने शकुनीला बोलावले आणि शकुनीने आपल्या कूटनीतीप्रमाणे एक योजना तयार झाली। हो, तयार झाली। भीमला संपवायचं। ठरल्याप्रमाणे कौरव पांडवांना घेऊन गंगेच्या किनारी सहलीला जायचे ठरवतात। ऐकताच पांडव अति उत्साहात येतात आणि भीम तर विशेष उत्साहात असतो। गंगेच्या किनारी अतिशय रम्य स्थळी पांडव आणि कौरव सहलीसाठी पोहोचतात। त्या रम्य वातावरणात सगळी भावंड अतिशय उत्साहात खेळत असतात। पण दुर्योधन मात्र योग्य संधीची वाट बघत असतो। संधी मिळताच तो भीमाला मारणार हे नक्की होतं। आता तुझे दिवस संपले भीम, तुझी वेळ जवळ आलीये। सर्वांची जेवण सुरू असताना दुर्योधन भीमाला दुसरीकडे बोलावतो आणि भीमाच्या जेवणात विष टाकून देतो। भीमाला हे काही माहिती नसतं। तो नेहमीप्रमाणे अन्न ग्रहण करतो आणि थोड्याच वेळात त्याला चक्कर यायला लागतो। बेशुद्ध अवस्थेतील भीमाला दुर्योधन आणि त्याचे सैनिक जंगलातील जाड वेलींनी भीमाला पूर्ण बांधून घेतात आणि वाहत्या गंगेत भीमाला फेकून देतात। पाण्यात पडलेला भीम अगदी नागलोकात जाऊन पोहोचतो आणि तिथे त्याला खूप साप चावतात। पण त्या सापाच्या चावल्याने त्याला काहीच होत नाही, उलट त्याच्या शरीरातील विषाचा प्रभाव कमी होतो। नंतर भीम नागलोकाचा राजा असलेल्या वासुकीला भेटतो। भीमा, मी तुला ओळखले आहे। तू कुंतीपुत्र भीम आहेस। आता तू अधिक बलवान होशील। आणि अधिक बलवान झालेला भीम हा हस्तिनापूरमध्ये परत जातो। परत आलेल्या भीमाला बघून सगळेच आश्चर्यचकित होतात। भीमा, मला वाटलं मी तुला कधीच पाहू नाही शकणार। तू आला, आता मी तुला कुठेच जाऊ नाही देणार आहे। ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।